बिर्याणी बनवणं एवढं महागात पडेल असं वाटलं नव्हतं. सर सांगतो कसं काय. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका प्रतीक. आज मोठ्या पप्पांनी मशीन घेतली होती, त्याची पूजा करायची होती. मशीन तर काल चालते, पण काल शनिवार असल्यामुळे पूजा नाही केली. मग आज करून घेतली. मशीन काढल्या माझं रिएक्शन असं काय होतं. मशीनीला टिक्का वगैरे लावून स्वस्तिक काढून घेतलं. उदबत्ती तर पेटवली ती, पण उदबत्ती कुठे लाव तेच कळत नव्हतं. कशी बशी उदबत्ती लावली आणि घेतलं नारळ बाहेर फोडायला. मी नारळ फोडतो तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या. नारळ तर पहिल्याच फटक्यात फोडलो आणि लागलो बिर्याणी बनवायला, कारण आज बिर्याणी बनवायचं काम आपल्यावर सोपवलं होतं. त्यात मसाले वगैरे टाकून 2 तास मॅग्नेट व्हायला ठेवून दिलं राव. 2 hours later. बिर्याणी बनवणं एवढं महागात पडेल असं वाटलं नव्हतं. हातावर पूर्ण तेल सांडलं होतं आणि खूपच त्रास होत होता. आणि पप्पाने खूपच भारी डोळा मारला होता. तुमसे ना हो पाएगा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून टाका राव.